नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये पुण्यातल्या श्री प्रभू अभंग मेडिकल कॉलेज अकॅडमीमधून तेजस शहा या शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की प्रोफेसर तेजस शहा BA इलेक्ट्रॉनिक्स चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जो आहे तो अकॅडमीमध्ये काम करायचा, मात्र त्याला सीबीआयने सध्या अटक केलेली आहे। शिवाजीनगरच्या मध्यवर्ती भागामध्येच ही मोठी अकॅडमी आहे। मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते अकॅडमीमध्ये नीटची तयारी त्याचबरोबर क्लासेस जे आहेत ते जॉईन करतात, मात्र सीबीआयने त्याला अटक केलेली आहे। मनीषा हवालदारच्या संपर्कामध्ये तेजस शहा होता। आपण पाहतोय की हे सगळे आपल्याला इथं जे संचालक आहेत त्यांचे हे केबिन्स आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते या क्लासेसमध्ये जे आहेत नीटची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनीषा हवालदारांना प्रश्न जे आहेत तेजस शहाला तोंडी सांगितलेले होते। त्यानंतर तेजस शहानं हे प्रश्न स्वतः नोट डाऊन केले आणि नोट डाऊन करून त्यानं किती विद्यार्थ्यांना दिले याची चौकशी जी आहे ती सीबीआयला करायची आहे। इथले काही शिक्षक आपल्याबरोबर आपण त्यांना विचारणार आहोत। मॅडम, एवढं सांगा की तेजस शहा तुमच्याकडे होते का? तुमच्याकडे काम करत होते का? माझ्याकडे म्हणजे ह्या तुमच्या अकॅडमीमध्ये मी जस्ट जॉईन झाले, मला काही माहित नाही। तेजस शहा नावाची व्यक्ती तुमच्याकडे होती का? हो, ओके, त्यांना काही सीबीआयने अटक केली आहे त्याची काही कल्पना? काहीच माहित नाही। काहीच माहिती नाही, बरं, तुम्ही इथं जे सीबीआयचे काय अधिकारी आलेले होते किंवा काय चौकशी? मला नाही माहिती। तर आपण पाहतोय की नुकत्याच या शिक्षिका जॉईन झालेल्या आहेत। त्या सांगतायत का आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती नीटची तयारी करणारे विद्यार्थी जे आहेत ते या क्लासेसमध्ये शिकत असतात। मात्र तेजस शहानं ह्या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदारच्या संपर्कामध्ये राहून त्यानं पेपर जो आहे तो फोडला आणि प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांना पाठवले। सध्या आपण पाहतोय की केबिनमध्ये हे सगळी अस्ताव्यस्त आपल्याला पाहायला मिळते, कारण सीबीआयचे अधिकारी या ठिकाणी आलेले होते। सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या केबिनची झाडाझडती घेतली। आपण पाहतोय की लॅपटॉप तसाच आहे, बॅग तशीच आपल्याला पाहायला मिळते, वायर त्याचबरोबर कागद जे आहेत ते अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये आहेत, कारण सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी इथं धाड टाकली आणि त्यानंतर या चौकशीमधूनच तेजस शहाला अटक केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनीषा हवालदारच्या मोबाईलमध्ये गॉड नावाचा नंबर जो आहे तो सेव्ह होता आणि हा गॉड नंबर जो आहे तो तेजस शहाचाच होता आणि सीबीआयनं नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये तेजस शहाला अटक केली आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।